हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। पितरांच्या नैवेद्यासाठी केली जाणारी तांदळाची खीर फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारी खूप सोप्या पद्धतीने मी आज रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। यासाठी नाही आपल्याला तांदूळ भिजत घालण्याची गरज आहे आणि नाही आपल्याला तांदूळ भाजून त्याची पावडर करण्याची गरज आहे। आपण तांदूळ भाजून त्याची पावडर करून जी खीर बनवतो ती कितीही शिजवली तरी खाताना थोडीशी कचकच लागतेच। पण मी आज जी खीर तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी मऊसूत रबडीसारखी मलेदार तयार होते। अशी ही भन्नाट चवीची तांदळाची खीर कशी बनवायची ते बघूया चला। या खीरीसाठी आपल्याला घ्यायचा आहे आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदळाचा 2 वाट्या शिजवलेला भात। हे तांदूळ सुगंधित असतात म्हणून याची खीर जास्त चविष्ट होते, पण तुमच्याकडे घरामध्ये जो तांदूळ असेल तो तुम्ही घेतलात तरी चालणार आहे। त्यानंतर इथे मी अर्ध्या ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत आणि ते अर्धी वाटी भरलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साखर। इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता। आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये अगोदर ओल्या नारळाचे काप घालायचे आहेत आणि त्यामध्ये वाटण्यापुरते पाणी घालून ते आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी नारळ वाटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता ज्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण खीर बनवणार आहोत त्या कढईमध्ये मी हे मिश्रण काढून घेत आहे। त्यानंतर त्याच मिक्सर जारमध्ये मी शिजवलेला भात घालत आहे आणि हा थोडासा पाणी घालून आपल्याला पल्स मोडवर फक्त 1 ते 2 वेळेसच फिरवून घ्यायचा आहे। ह्याची आपल्याला पूर्णपणे बारीक पेस्ट करायची नाहीये, थोडासा आपल्याला हा जाडसरच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भात मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि हा अगदी त्याचे 2 ते 3 तुकडे होईल इथपर्यंतच मी फिरवून घेतलेला आहे आणि आता राहिलेला भात देखील मी अशाच पद्धतीने फिरवून घेते। यानंतर इथे मी 1 लिटर गाईचे दूध घेतलेले आहेत आणि अगोदर यातले थोडे दूध मी घालून यामध्ये मिक्स करून घेत आहे की जेणेकरून भाताच्या गुठळ्या होणार नाही। आणि त्यानंतर राहिलेले दूध देखील थोडे थोडे करून आपल्याला सगळे यामध्ये घालायचे आहे। किती घट्ट किंवा किती पातळ ही खीर करायची आहे त्यानुसार जेवढे दूध लागेल तेवढे यामध्ये घालायचे आहे। आणि इथे तुम्हाला सगळे दूध वापरायचे नसेल तर तुम्ही अर्धे दूध आणि अर्धे पाणी देखील इथे घालू शकता। त्यानंतर ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि आता याला हलवत राहायचं आहे जेणेकरून भात तळाशी लागणार नाही। 5 मिनिट अगोदर मी थोडेसे केसर गरम दुधामध्ये भिजत घातले होते आणि आता हे केसरचे दूध मी या खीरीमध्ये घालत आहे। यामुळे आपल्या खीरीला कलर आणि स्वाद देखील खूप छान येईल। त्यानंतर आपण जी अर्धी वाटी साखर घेतली होती ती देखील यामध्ये घालायची आहे आणि आता उकळी येईपर्यंत सतत आपल्याला खीरीला हलवत राहायचं आहे। आता आपल्या खीरीला उकळी आलेली आहे, आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे। आता मी एका भांड्यामध्ये 3 टेबलस्पून एवढे तूप घेतलेले आहे आणि आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी कट केलेले काजू आणि बदामाचे काप घालत आहे आणि त्यानंतर हे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे। काजू आणि बदाम फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी चारोळी आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे ड्राय फ्रूट्स खीरीमध्ये घालायचे आहे। आता हे आपल्याला खीरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। या रेसिपीमध्ये केसर आणि ड्रायफ्रूट घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे नसतील तर ज्यावेळी आपण साखर घातली होती त्यावेळी यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढे आपल्याला तूप घालायचे आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून एवढी विलायची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर ही देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। विलायची पावडर मिक्स करून झाल्यानंतर आता आपली मऊसूत रबडीप्रमाणे मलईदार आणि चविष्ट अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही फक्त पितृपक्षातच नाही तर वर्षभर कधीही करून या खीरीला खाऊ शकता। इतकी ही खीर टेस्टी होते। कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच सोप्या रेसिपीज यापुढे तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।